अशी प्लेट आहे। ही प्लेट सुद्धा मस्त आहे, वाण्यामध्येच आलेली आहे मला। आणि परत ही कुंडी आहे मस्त आपल्याला झाडं वगैरे लावायला। आणि नंतर हा एक बॉक्स डब्बा आहे, हा सुद्धा डब्बा आहे। छान आहे हा पण डब्बा, मस्त। याच्यामध्ये काही पण ठेवता येते आपल्याला, जसं की लसूण साफ करून किंवा कोथिंबीर थोडासा कट केलेला ते। हे ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान, मस्त आणि मजेत असाल। तर आहेत ना मजेत? तर मजेतच असायला पाहिजे। तर आज बघा मी हळदी कुंकूला चाललेली आहे। तर मस्तपैकी मी साडी घातलेली आहे आणि असा वन साईड पल्लू घेतलेली आहे आणि सिंपल असा मेकअप केलेला आहे। तर बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते। आणि आज वसंत पंचमी आहे, तर आज हळदी कुंकू बऱ्याच जणांच्या घरी आहे। तर मी हळदी कुंकूला जाते आणि तिथून मग जे वाण आहे ते घेऊन येते। तर चला मग त्याच्या आधी मी तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवते। असा आहे, तर मस्त मी अशी ब्ल्यू कलरची साडी घातलेली आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज ना दुसरा आहे, जो की माझा म्हणजे याच्यावर दुसरा ब्लाऊज आहे, पण मी हा दुसरा घातलेला आहे असा ब्लॅक कलरचा। मस्त इथे असे पफचे याचे हात आहे। तर मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते। तर बघा, हा असा पल्लू घेतलेला आहे मी वन साईड आणि असं मी मस्तपैकी अशी छान छान तयारी केलेली आहे। बँगल्स घातलेले आहे मस्त आणि असं सिंपल अशी माझी नेहमीची हेअरस्टाईल केलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, असा हा लुक आहे आणि पूर्ण लुक दाखवते मी तुम्हाला। आणि बॅक साईडला ना असं मस्तपैकी केस मोकळे सोडले आणि अशी ही माझी तयारी आहे। तर मला सांगा, ही माझी तयारी तुम्हाला कशी वाटली आणि कशी नाही? तर चला मग आता मी जाते आधी वाण घ्यायला आणि मग नंतर दाखवते तुम्हाला मी वाण काय काय घेतलं। हा, आणि हळदी कुंकू झाला ना, तर ह्या हळदी कुंकामध्ये पूर्ण वाण मला काय काय भेटले ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मग आधी मी हळदी कुंकूला जाऊन येते आणि नंतर बोलते। बघा फ्रेंड्स, इथे मी ना तुम्हाला कसं तरी ना पूर्ण लुक माझं दाखवते। असं थोडं तुटकं फुटकं का होईना, पण असं दाखवते मी तुम्हाला माझं पूर्ण लुक। हे बघू शकता, असं केलेलं आहे मी मस्तपैकी। तर बघा, एवढ्या दुरून करत आहे। कसा वाटला माझा लुक मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला मग आता जाऊया पटपटा आणि लगेच मी येते सुद्धा। आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे रेडी। तर आता जाते वाण घ्यायला। उसमें नातीला नुसती पापडी पापडी खाते। आपल्या स्त्रियांचं ना जरा काही वेगळंच असते। तुम्ही कितीही तयारी करा आणि कितीही कुठेही जायचं अर्जंट असेल तरी घरचं जे काम असेल, जे मुलं बाळं किंवा नवऱ्याचं म्हणा, तर ते आधी करावंच लागते। ते केल्यानंतर मग कुठे बाहेर पडायचं आहे तर पडा। तर असं तरी माझंच झालं होतं। मी तयारी वगैरे केली होती आणि मग प्रिशाने मला थोडं फरसाण मागितलं होतं खायला, तर तेच मला तिला द्यायचं होतं। तर मग कारण की तिला घरी ठेवून जायचं होतं, मग ती व्यवस्थित राहिली पाहिजे त्याच्यासाठी मग तिला मी आणून दिलं होतं। आणि मग चला मग आता निघूया आपण जाण्यासाठी। इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच हळदी कुंकूला जाऊन आलेले आहे। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते मला वाण काय काय भेटलेलं आहे ते। तर चला मग आता आपण इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच ना हळदी कुंकूला जाऊन आलेली आहे। तर लवकरच आली कारण की प्रिशा वगैरे घरी होती, तिचे डॅडी होते, तरी पण मग मी लवकर घरी आली। तर बघा, आज मी तेच दाखवणार आहे की मला व्हिडिओ करायचाच होता की मला काय काय वाण भेटलं म्हणून। तर मग आज मस्त तयारी पण करून आहे म्हटलं, त्याच्यामुळे मग छान असा व्हिडिओसुद्धा करून घ्या। आणि आता मग मी तुम्हाला फायनली दाखवते मला यावेळेसच्या मकर संक्रांतीमध्ये काय काय मिळालं ते। तर चला मग आता आपण बघूया एक एक वस्तू मस्तपैकी। तर बघा, पहिल्या दिवसाचं वाण दाखवते मी। हे बघा, ही मस्त अशी ना ही दिवा आहे छोटासा आणि खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता। जवळून दाखवते। तर हे बघा, हे ना मस्तपैकी असं स्टीलचं आहे आणि छान आहे, आवडलं मला हे वाण। आणि नंतर
हे जे पहिल्या दिवसचं जे वाण घेऊन झालं ना, तर बघ हे जेवढे आहे ना ते सगळे मला एकाच दिवशी भेटले. कारण की एकाच दिवशी वाण होतं. आणि बाकीचं मग आजचं दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ही आजची मस्त ही प्लेट आहे स्टीलची. असे वाणामध्ये छान वाटते असे वस्तू द्यायला. आणि मग नंतर आहे हा डब्बा प्लास्टिकचा. तर मस्त आहे, छान आहे हा डब्बा. तर बघू शकता किती भारी आहे. कलर सुद्धा खूप मस्त आहे. आणि याच्यामध्ये ना मस्त असं काही पण ठेवता येते सामान वगैरे. आणि हे आहे ही बघा, ही किती छान आहे ना. मस्त असं आपलं शोची वाटी असल्यासारखीच आहे. हे बाउल असल्यासारखं आहे बघा. हे असं आहे. हे पण छान आहे मस्त. आणि ही आहे प्लेट. तर बघा, ही अशी प्लेट आहे. ही प्लेट सुद्धा मस्त आहे, वाण्यामध्येच आलेली आहे मला. आणि परत ही कुंडी आहे मस्त आपल्याला झाडं वगैरे लावायला. आणि नंतर हा एक बॉक्स डब्बा आहे. हा सुद्धा डब्बा आहे, छान आहे हा पण डब्बा मस्त. याच्यामध्ये काही पण ठेवता येते आपल्याला, जसं की लसूण साफ करून किंवा कोथिंबीर थोडासा कट केलेला ते. आणि मग नंतर ही साबण आहे छान अशी. तर ॲलोवेरा कांतीची पतंजलीची ही साबण आहे, बघू शकता तुम्ही. आणि परत दाखवते दोन रुमाल आहे भेटलेली वाणामध्ये. ही सुद्धा छान मस्त सॉफ्ट मऊ आहे. आणि ही एक रुमाल आहे परत भेटलेली वाणातच, बघू शकता छान. हे यूजमध्ये सुद्धा येते ह्या रुमाली. आणि बस एवढं वाण मला भेटलेलं आहे. कारण की मी ज्यांना दिली त्या म्हणजे जे मला ओळखीचे होते त्यांना दिली. मला सुद्धा तेवढेच भेटलेले आहे. कारण की जास्त ओळखी नसल्यामुळे आपण कोणालाही देऊ शकत नाही, ओळखी पाहिजे त्याच्यासाठी. तर बघा असं होतं हे मला वाण भेटलेलं. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं वाण, तर ते नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. तर हा छोटासा व्लॉग असा होता. आय होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग पाहायला आवडला असेल. तर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर भेटूया परत, बाय. तर इथे ना मला जेवढे वाण भेटले तेवढे मी दाखवलेले आहे. अजून काही जणांचे, बऱ्याच जणांचे हळदी कुंकू व्हायचे आहे, तर ते याच्यामध्ये ॲड व्हायचे आहेत. इथे ना मी हळदी कुंकू वगैरे घेऊन आली. आणि मग ह्या दोघा जणांची ना अशी काहीशी मस्ती चालू होती, प्रिशाची आणि तिच्या डॅडीची. तर आणि धिंगाणा तर बघू शकता तुम्ही, एवढा धिंगाणा करते ना. आपण कितीही व्यवस्थित करा, ती परत धिंगाणा करते. तर चला मग भेटते परत तुम्हाला, बाय बाय. Audio Jungle.